आणि यानंतर एक मोठी बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातल्या महापौर कार्यालयाला एका धमकीचा मेल आलेला आहे। पोलिसांकडून सध्या तपास केला जातोय। हा मेल कोणी पाठवला, कशा पद्धतीने पाठवला, हा देखील तपास पोलीस करतायत। यामध्ये काही तथ्य आहे का याची सुद्धा माहिती घेतली जाते। पुण्यातल्या महापौर मंजुषा नागपूर यांच्या ईमेल वरती ही धमकी आल्याचं पाहायला मिळतंय। महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण बघतोय पुणे महानगरपालिकेबाहेरची ही सगळी दृश्य आहेत। पोलिसांचं एक पथक महापौर कार्यालयामध्ये गेलेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत आहे। प्रीतम, नेमका हा धमकीचा मेल कोणी दिलेला आहे आणि कशा पद्धतीने तपास सध्या करतायत पोलीस? सिद्धेश, खरं तर आज सकाळी 9 वाजता जो धमकीचा मेल आहे तो महापौर कार्यालयाला प्राप्त झाला आणि तिथून पुढे संपूर्ण सगळ्या हालचाली कार्यान्वित करण्यात आल्या आणि बॉम्ब स्क्वॉड पथक, पोलीस पथक आणि पालिकेचं पथक हे तैनात करण्यात आलं आणि पालिकेचे जे काही कर्मचारी होते 100-200 त्या सर्वांना खाली उतरवण्यात आलं आणि सगळी जागा जी आहे ती रिकामी करण्यात आली आणि आता पालिकेमध्ये सर्वजण जे आहेत ते सर्च करत आहेत। पुणे पहा बॉम्ब जो तो डिप्लॉय केलेला त्या सगळ्या गोष्टींची आता त्या पाहणी सुरू आहे। दुसरीकडे हडपसरमध्ये गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे काही आठवड्यांमध्येच बॉम्ब ठेवल्याची जी आहे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आली होती, मात्र ते सर्व जे आहे ते वादातून झालं होतं। त्याच्यामुळे बॉम्बच्या ज्या काही घटना आहेत किंवा अशा काही घटना आहेत त्या पूर्णपणे गांभीर्याने घेतल्या जातात। आणि दुसरी एक बाब याच्यामध्ये आहे की पोलिसांकडून हे मॉकड्रिल केल्याचं बोललं जात आहे, मात्र आता परिस्थिती जी आहे ती निवळण्यात आलेली आहे। तणावपूर्ण जी काही परिस्थिती होती ती मात्र तशी राहिलेली नाहीये। काही म्हणतात की मॉकड्रिल आहे, काही म्हणतात बॉम्ब आहे। त्याचा जो उलगडा आहे तो काही तासांमध्येच आपल्याला होईल। नक्कीच। पण प्रीतम, सध्या तिथे काय वातावरण आहे? पोलीस तपास करतात जसं तू आता म्हणालास। हा धमकीचा मेल नेमका कोणी पाठवलेला होता? काही या संदर्भात माहिती आली आहे का समोर? धमकीचा मेल कोणी केला याच्यावर अद्याप अनिश्चितता आहे। पोलिसांनी त्याच्यामध्ये गुप्तता पाळलेली आहे। खरं तर कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा याच्यामध्ये संशय येतोय, कारण महापौर कार्यालयाला तसं बॉम्बनी उडवून देण्याचं असं शहरातही सध्या कोणतंही वातावरण नाहीये। कायदा सुव्यवस्था सर्व ही आहे ती व्यवस्थित या ठिकाणी पाहायला मिळते, मात्र कोणीतरी हा खोडसाळपणा केलेल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय। मात्र दुसरीकडे हे मॉकड्रिल असल्याचं देखील बोललं जाते। त्याच्यामुळे त्याचा जो काही उलगडा आहे तो तासाभरात आपल्याला होईल। नक्कीच। धन्यवाद प्रीतम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।